नमस्ते, राम राम, जय अंबे, जय श्री महाकाल. मी मनोज बागुल, माझ्या मनोज बागुल 143 व डेली ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आहे डेली ब्लॉगचा 7वा दिवस आणि आज थोडासा नॉर्मल पाऊस उघडला आहे. तर मी चाललोय बाहेर आणि मी चाललोय ओटी भरायला. असं रौद्ररूप महाचंडाचं, जगदंबाचं महाचंडाचं रौद्ररूप आणि ते रौद्ररूप शांत करण्यासाठी जगदंबाची मी ओटी भरायला चाललो आहे. तर बघूयात आजचा दिवस कसा असतो कसा नाही. मी गोदावरीच्या एकदम जवळ राहिला आहे आणि मी बघतो तर काय बापरे बाप, गोदावरीच्या पुराचा गाळ म्हणजेच जवळचं जे आहेत ना घरं, तिथं काम चालू होतं, त्या कामाचा हा गाळ आहे आणि त्यामुळे सगळा रस्ता ब्लॉक झाला आहे. तर मग गाडी पण एकदम म्हणजे सटकायची खूप भीती होती. तरी हळूहळू गाडी मी काढत गुपचूप म्हणजे असं एकदम कानाकोपऱ्यातून हळूहळू घेत गाडी आम्ही निघालो पुढं. आणि पुढं बघतो तर काय ते काका पण गाळात फसले होते, ते निघले बाहेर. आणि आता मी गंगेवरती आलो आहे. गंगेवरती म्हणजे काय, अपोजिट साईडला मला जायचं होतं, कारण की ज्या मी घराच्या साईडला राहतो ना, माझ्या घराच्या साईडला जागाच नाही खाली उतरायला. तर इकडून मी अपोजिट साईडने जाऊन गंगा गोदावरी मातेची ओटी भरणार आहे. तर ह्या गोदावरी नदीला म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नदी आहे म्हणून हिला मिनी गंगा म्हणजेच छोटी गंगा असं बोलतात, महाराष्ट्रातली गंगा असल्या कारणाने. आणि दरवर्षीप्रमाणे मीही यावर्षीही आईसाहेबांची ओटी भरतो आहे. तसेच श्रावणात जसं पहिला पाऊस पडतो तसं जोगती संप्रदायामध्ये आईसाहेबांचं श्रावण पाणी काढलं जातं. त्याचप्रमाणे आमच्याकडे नाशिकमध्ये गंगेला पहिला पूर आला की आईसाहेबांची ओटी भरतात गोदावरी मातेची, कारण की ती अन्नदाता आहे. कारण की पुढं पाणी जाईल तर त्यांचं शेतपाणी पिकेल म्हणून तिची ओटी भरतात. नमस्ते, जय अंबे, जय श्री महाकाल, राम राम. तर गोदावरी मातेने उग्ररूप धारण केलेलं आहे. तर आईसाहेबांची प्रथमच आईसाहेब उग्ररूप धारण केलं म्हणजे या वर्षाचा पहिला पूर आहे. तर त्यानुसार आईसाहेबांची मूर्ती बनला आलेला आहे. तर आमच्या गोदावरीला पूर आलेला आहे, म्हणजेच पहिला पूर आलेला आहे. तर गोदावरीच्या असं जवळ नाही जाते मी, तर कारण की मला खूप भीती वाटते. तसं तर मला पोहता येतच आणि मी गंगापुत्र आहे, कारण की माझं घर तर इथे जवळच आहे. आणि आम्ही ज्यावेळेस शाळेत जायचो ना, त्यावेळेस गंगेला ज्यावेळेस पूर यायचा त्यावेळेस आम्ही पहिले गंगेवरती आंघोळीला येत असं, म्हणजे शाळेची दप्तरं कुठेतरी टांगले का गोदावरीत उडी मार, तसं करून करून मी शाळेत शिकलेलं आहे. तर आता गोदावरीला पूर आलेला आहे. मला माझ्या लहानपणीची आठवण खूप येते. म्हणजे मी लहानपणी नाही का, गोदावरी पूर आला का पहिले पुरामध्ये आंघोळीला जायचं, धप्पे मारायचे. नाशिककरांना धप्पा हा विषय माहिती असत. तर आज आई साहेबांची ओटी भरलेली आहे आणि पहिल्यापासूनच मी म्हणजे आपलं गोदावरीच्या पहिला पूर आला की गोदावरीची पहिले सर्वप्रथम आपण ओटी भरत होतो. तर असंच ती जुनी परंपरा आम्ही निभवतो. गोदावरीला पूर आला का गोदावरी मातेची ओटी भरायची. तर मी मस्तपैकी गोदावरी मातेची इथे चक्कर मारली, खूप छान वाटलं. आणि पुढे बघतो तर काय, नाशिकचं कुंभमेळ्याचं काम चालू आहे म्हणून तर बापरे बाप, इतकी घाण झाली नाशिकमध्ये, काय सांगू तुम्हाला. एकदम म्हणजे प्रशासन तर काय आता काय काय बोलणार, जाऊ द्या. आता मी मस्तपैकी मला गिफ्ट भेटलेलं आहे आणि ज्याने गिफ्ट दिलं त्याचं नाव तर नाही घेऊ शकत मी ब्लॉगमध्ये, सॉरी तुम्हाला, कारण की मला नाव घ्यायला नाही लावलं. तर मला स्पेशली गिफ्ट भेटलेलं आहे, तुम्ही बघू शकता हा माईक. आणि त्या माईक दिलाय आमचे म्हणजे माझे मित्र आहेत, खूप छान मित्र आहेत, खूप माझ्या सपोर्ट सिस्टम आहेत, त्यांनी दिलेला आहे. तर त्यांचे मनपूर्वक खूप 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 धन्यवाद. तर मी आता तुम्हाला सांगणार आहे, दिवसभर मी इकडं फिरून म्हणजेच जास्त फिरलो नाही आज, कारण की पाणी पाऊस होता म्हणून. आणि मी त्यावेळेस गंगेवरती आईसाहेबांची ओटी भरली, गोदावरी मातेची ओटी भरली. आणि गोदावरी मातेची ओटी भरून झाल्यानंतर मी गेलो मार्केटमध्ये गेल्यावरती पाऊस लागला, जास्त काही फिरू शकलो नाही आणि जास्त काही तुम्हाला दाखवू शकत नाही. तर मी आता घरी आलो आहे आणि घरी आल्यावरती तुम्हाला एक छान असा उपाय सांगणार आहे. छान असा उपाय आहे की येत्या 14-15 तारखेला अमावस्या आहे व प्रतिपदा आहे. तर त्यामुळे 14-15 तारखेला काय आहे, गुप्त नवरात्र आहे. तर गुप्त नवरात्र म्हणजे काय, तर सर्व शाक्त उपासकांसाठी भगवतीची उपासना करण्याचा खूप छान असा महापर्व, म्हणजेच भगवतीला प्रसन्न करण्यासाठी आणि भगवतीची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी भगवतीचे गुप्त नवरात्र येत असतात. तर गुप्त नवरात्र हे स्पेशली जे तांत्रिक आहेत, जे उपासक आहेत, जे भगत आहेत, जे मांत्रिक आहेत त्यांच्यासाठी असतो. पण जी येत्या 14 तारखेला जी मंगळवारची जी अमावस्या येणार आहे, अमावस्या म्हटलं की लोकांना तशी भीतीच वाटते. भीती वाटण्याचं काही कारण नाही आहे, कारण की अमावस्या ही शुभ म्हणजेच मराठी महिन्याचा छान दिवस असतो. मराठी महिन्यातून छान दिवस, त्याच्यानंतर मराठी महिना चालू होत असतो. त्याचप्रमाणे मंगळवारच्या दिवसाला संस्कृतमध्ये बोलतात भौम दिवस, भौमवार. तर असं सांगितलं गेलेलं आहे.
देवी भागवतामध्ये की जो कोणी भौम अवस्थेला जो कोणी भगवतीचे अष्टोत्तर शतनाम स्तोत्राचं पठण करेल तर त्याच्या सकल बाधाचे निरसन करणारी ही जगदंबा आहे. त्याच्या सकल बाधाचे म्हणजेच आर्थिक काही दुःख असेल, मानसिक दुःख असेल किंवा शारीरिक दुःख असेल, त्याच्या सर्व दुःखांचं निरसन करून भगवती त्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करत असते. तर हा उपाय म्हणजे फक्त आणि साधकांसाठीच नाही आहे, तर हा उपाय आहे सर्व जनसामान्य माणसांसाठी आहे. तर याचा उपाय असा आहे की भौमावस्याच्या दिवशी म्हणजेच मंगळवारची जी अमावस्या असते त्या अमावस्या दिवशी जो कोणी शक्ती उपासक, जो भगवतीची कृपा प्राप्त करण्यासाठी जो कोणी ह्या दिवशी म्हणजेच भौमावस्याच्या दिवशी जो कोणी भगवतीचे शतनाम स्तोत्राचं पठण करेल त्याची भगवती त्याच्यावरती खूप प्रसन्न होत असते. आणि असं म्हणजे मी काय असं माझं मनाने नाही सांगत आहे, याच्यावरती ठोस पुरावा आहे. ठोस पुरावा असा आहे की भौमावस्या निशामग्रे चंद्रे शतम भिषाम गते विलिख्य प्रपटे स्तोत्र संभवेत संपताप. म्हणजे जो कोणी भौमावस्थेला जगदंबेला या स्तोत्रांनी स्तोत्राचं पठण करेल त्याची जगदंबा सर्व बाधा संकट दूर करते आणि कृपा आशीर्वाद प्राप्त करते. म्हणजेच जो कोणी इच्छुक आहे लग्नाचा त्याचं लग्नही होतं, जो कोणी धनाचं इच्छुक आहे त्याचं धन होतं, जो कोणी पुत्राचा इच्छुक आहे त्यांना पुत्रही होतात, आणि जो कोणी घराचं इच्छुक आहे किंवा काही मनातील इच्छा आहेत, काही स्वप्न आहेत, त्यांचे सर्व स्वप्नही पूर्ण होतात. म्हणून आजचा ब्लॉग हा असा आहे. छान अशी माहिती, अजून नवीन नवीन माहिती, कारण की आता गुप्त नवरात्र येतात म्हटलं तर आवर्तन नक्कीच होणार आहे. आणि जगदंबेचे जे काही आहेत उपासना पद्धती किंवा पूजापाठ आणि भगवतीचे विविध अलंकार त्या गुप्त नवरात्रामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण की मीही एक साधक आहे, मीही एक उपासक आहे, त्यामुळे हे नवरात्र आम्हालाही पालन करणं हे अनिवार्य आहे. त्यामुळं चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. आणि ज्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी सर्वप्रथम माझ्या जे काही व्हिडिओ तुम्ही बघता आहात ते तुम्हीच बघू नका, तुम्हीच आनंद घेऊ नका, तर सर्वांना शेअर करा, जेणेकरून माझेसुद्धा लोक फॅन फॉलोअर्स तुमच्यासारखे होतील. तेवढा सपोर्ट करा. जय अंबे, जय श्री महाकाल, राम राम, नमो नारायण.